थंडी म्हटलं की गाजर आलेच. आता गाजराचा सीझन जात आहे आणि थंडीसुद्धा जात आहे. तर चला आपण मस्त असं गाजराची एक रेसिपी ट्राय करूयात. तर तुम्ही खूपदा ट्राय केली असेल, पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा. आपल्याला गाजराचा हलवा बनवायला ना खूप टाईम लागतो. अगदी थोड्या वेळामध्ये मी गाजराचा हलवा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पहिल्यांदा आपल्याला गाजर घ्यायचे आहेत. किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त गाजर करू शकता. इथे गाजराची साल काढून घेतलेली आहे. गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. बारक्या खिसणीने अशा प्रकारे मी खिसून घेते आहे. तर जास्त काही वेळ लागत नाही, पटापट हे गाजर खिसल्या जातात. आणि इतके लाल लाल गाजर आहेत ना, ते ऑरेंजवाले गाजर नका घेऊ, असे लाल लालवाले घ्या. म्हणजे कसं आपण जी रेसिपी बनवतो ना त्याला कलरसुद्धा खूप छान येईल. तर गाजर खिसून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे. गॅस आता मी पेटवलेला आहे. त्याच्यानंतर 1 चमचा तूप घालायचे. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे खिसलेले गाजर त्या तुपामध्ये. टाकल्यानंतर ना 2 मिनटं गाजर छान तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे. तूप छान असं गाजरात मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे. त्याच्यानंतर ना आपल्याला आता दूध टाकून घ्यायचं आहे. दुधामध्ये छान गाजर शिजला पाहिजे म्हणून मी इथे भरपूर सारं दूध टाकलेलं आहे. 1 ते 1.5 ग्लास आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गाजरामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाकण ठेवून याला शिजवून घेऊयात. गाजर छान शिजलेत पाहू शकताय. मी 10 ते 15 मिनटं छान झाकून ठेवले होते आणि पूर्ण दूध आटलेलं सुद्धा आहे. त्याच्यानंतर ना पटापट होण्यासाठी मिल्कमेड ॲड करते. तुम्ही कंडेन्स मिल्क कोणतंही ॲड केलं तरीही चालेल, नाहीतर तुम्ही इथे साखरसुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही. पण याच्याने ना खूप छान असं टेक्स्चर येतं. खवा टाकायची वगैरे काही गरज नाही पडत. तर कंडेन्स मिल्क आपल्याला टाकून घ्यायचं आहे. मिल्कमेड आरामात कोणत्याही शॉपवर मिळून जाईल अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी काजू टाकते. तुम्ही बदाम मनुके काहीही टाकू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून आपल्याला अजून 4 ते 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे. एकदम घट्ट असं टेक्स्चर येईपर्यंत. तर पाहू शकताय मस्त असं घट्ट टेक्स्चर आलेलं आहे आणि मस्त असा गाजराचा हलवा आपला रेडी झालेला आहे अगदी थोड्या वेळामध्ये. इतका टेस्टी लागत होता ना, नक्की अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा. आणि कलर वगैरे पाहू शकता तुम्ही किती मस्त आलेला आहे. थोडासुद्धा कलर नाही गेलेला. अशा प्रकारे मिल्कमेड वापरून एकदा तरी गाजराचा हलवा नक्की करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंटला सुद्धा द्या. नक्की ट्राय करा.